नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। कोलेस्ट्रॉल तसेच वजन कमी करणारी, शुगर कंट्रोलमध्ये ठेवणारी, प्रोटीनचा भरपूर स्रोत असणारी, फायबरयुक्त अशा ह्या श्रावणघोड्याची आमटी म्हणजेच ओल्या राजम्याची घरगुती पद्धतीची आमटी आपण केली आहे। बघा ती कशी छान झाली आहे। ती आता कशी केली ते बघूया। त्यासाठी आपण घेतलेले आहेत हे अर्धा किलो श्रावणघोड्याच्या ओल्या शेंगा ह्या सोलून घेतलेल्या आहेत। त्यात फोडणीला आपण हा एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, एक मध्यम साईजचा टोमॅटो हा पण मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि ह्या वाटणामध्ये अर्धा इंच आलं, 10 लसूण पाकळ्या, मूठभर देठासह कोथिंबीर आणि 1 चमचा सुको खोबऱ्याचा वापर केलेला आहे। 2 चमचे कांदा लसूण चटणी, 2 ते 3 चमचे हे बारीक भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ। चला तर मग या आमटीची आपण फोडणी बघूया। या आमटीसाठी मी हा कुकर गरम करत ठेवलेला आहे। त्यात हे साधारण आता 2-3 चमचे तेल टाकून घेते। हे श्रावणघोडे असे जर तुम्ही शिजवायला गेला तर शिजायला वेळ लागतो, लवकर शिजत नाहीत, म्हणून ही रेसिपी आपण कुकरमध्ये करणार आहे। बघा आता तेल टाकून घेतले, तेल चांगलं गरम झाले। त्यात आता अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेत। आता टाकूया हा बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला आपण हा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा बघा छान असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता त्यात टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो पूर्ण विरघळेपर्यंत आपण चांगला भाजून घ्यायचा आहे। बघा आता कांदा चांगला परतून झाल्यानंतर ह्यात आता हे श्रावणघोड्याची बी मी टाकून घेतलेली आहेत। बघा आता घेवडा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याची ही पेस्ट टाकून घेऊया। हे छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हे तिखट मीठ आणि हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। ते आता चांगलं एकसारखं परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये ओतूया हे गरम पाणी, आवश्यकतेप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकून घ्या। आता झाकण बसवलेलं आहे, गॅसच्या मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेऊया। बघा आता कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे। बघा कशी हे आमटी आपली छान झाली आहे। हे आता आपण सर्व करूया।